उत्तर प्रदेशच्या नोएडातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। दोन बहिणीवर झालेल्या अत्याचारानं देश हादरून गेलाय। एकाच घरात राहणाऱ्या दोन बहिणी शाळेला गेल्या होत्या। संध्याकाळी घरी परत येत असताना त्यांच्यासोबत असं काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। नेहमीप्रमाणे शाळा सुरू होती। गीता आणि अश्विनी या दोन बहिणी सकाळी सायकलवरून शाळेला लवकर गेल्या। अभ्यासात नाही तर खेळात गुणसंपन्न होते, त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत सराव केला। संध्याकाळी सायकलवरून घरी निघालेले घरी जात असताना गावाजवळच्या झुडपात दबा धरून बसलेल्या काही नराधमांनी त्यांना रस्ता रोखून काहीतरी विचारत होते। यावेळी पाठीमागून एका अज्ञात इसमाने त्यांच्या तोंडावर रुमाल दाबून बेशुद्ध केलं आणि परिसर हादरला। यावेळी याच ठिकाणी एका अल्पवयीन मुलाने तिला पाहिले आणि गाव 2 किलोमीटर अंतरावर होतं। त्याने घडलेली हकीकत गावकऱ्यांना सांगितली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। मात्र इकडे 16 आणि 17 वर्षाच्या दोन बहिणीवर सिगारेटचे चटके देत 7 जणांनी मिळून अत्याचार केलं आणि तिथून पळ काढला। अपमान सहन न झाल्याने दोन बहिणीने झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। या घटनेच्या काही वेळानंतर गावकऱ्यांनी त्या ठिकाणी पोलिसांसोबत पोहोचले। समोरील दृश्य पाहून गावकरी व पोलीस हादरून गेलेत। दोन्ही मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं असून पुढील तपास पोलीस करतायत।